नमस्कार मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात यापूर्वी त्यांचा जीवन परिचय, त्यानंतर आपण त्यांना घटनेचे शिल्पकार असं का म्हटलं जातं याचा विचार केलेला आहे। त्यानंतरच्या भागामध्ये त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, मग त्या सामाजिक असतील किंवा राजकीय जीवनात त्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत, काढलेली वृत्तपत्र असतील किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, यांचा विचार केलेला आहे। आजच्या या भागामध्ये आंबेडकरांच्या राष्ट्रवादी विचाराचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आंबेडकरांच्या राष्ट्रवादी विचाराचा आपण जेव्हा विचार करतोय तर राष्ट्रवाद हा जो शब्द आहे ना, या राष्ट्रवादाच्या संदर्भातली जी संकल्पना आहे ती केव्हा निर्माण झाली माहितीये? फ्रेंच राज्यक्रांतीनंतर। कारण फ्रान्समध्ये 16वा लुई आहे, त्या 16व्या लुईने आपल्या अनियंत्रित राज्यकारभारामुळे जेव्हा आपल्या प्रजेकडे त्याचं दुर्लक्ष आहे, आपल्या राज्याकडे दुर्लक्ष होतं, आणि जेव्हा प्रजेला हे जाणवलं की राजा जर दुर्लक्ष करत असेल पण आपलं राज्य जर गेलं तर आपली अवस्था काय होऊ शकते, म्हणून राज्याऐवजी तिथल्या जनतेने आपल्या राज्यावर, आपल्या भूप्रदेशावर निष्ठा ठेवायला सुरुवात केली, आणि अशा प्रकारे ही राष्ट्रवादाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली। म्हणून राज्यामध्ये व्यक्ती की राज्य महत्त्वाचं आहे असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, जेव्हा जेव्हा देश संकटात असेल त्या देशाला वाचवण्यासाठी आपल्यामध्ये एक राष्ट्रवादाची भावना, म्हणून हे माझं राष्ट्र आहे, या राष्ट्रावर माझं प्रेम आहे, ही जी भावना आहे ही निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे। मग आता आपल्या भारताच्या संदर्भात आंबेडकरांची राष्ट्रवादी भावना जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो, राष्ट्रवाद ही मानवी अभिव्यक्ती आहे, ही मानसिक अवस्था आहे, ही आध्यात्मिक अवस्था, ही मनामध्ये चालते। माझं माझ्या राष्ट्रावर प्रेम आहे असं प्रत्येक व्यक्ती सांगेल, पण प्रत्येक व्यक्तीचं किती प्रेम आहे हे आपण सांगू शकतो का? त्याचं काही मेजरमेंट आहे का? मोजमाप आपण करू शकतो का? म्हणून इथे आपण नाही सांगतो, कारण इथे माझं जर तुमच्यावर प्रेम असेल तर मी तुमच्यासाठी काय करते, माझ्या कृतीतून, माझ्या वाणीतून, माझ्या सहकार्यातून, या वेगवेगळ्या घटनेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आपलं आपल्या राष्ट्रावर किती प्रेम आहे। प्रत्येकाने युद्धभूमीत लढून आपलं प्रेम व्यक्त करणं शक्य होईल का? काही व्यक्ती आपल्या लेखणीच्या माध्यमातून, काही व्यक्ती जसं आता गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगों हे गीत गाऊन लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम केलं। म्हणून राष्ट्रवाद ही जी भावना आहे ही मानवी अभिव्यक्ती आहे। म्हणून आंबेडकरांचं सुद्धा असं म्हणणं होतं की राष्ट्रवाद ही मानवी अभिव्यक्ती आहे, आणि राष्ट्रवाद हे असे एक सत्य आहे की ज्यापासून तुम्हाला आणि मला तिथनं बाहेर पडता येणार नाही किंवा निसटता येणार नाही, कारण हे माझं राष्ट्र आहे, या राष्ट्रामध्ये माझं अस्तित्व आहे। जोपर्यंत मी राष्ट्रामध्ये आहे तोपर्यंतच मला या ठिकाणी एक माझा देश म्हणून किंवा माझ्या देशाच्या संदर्भात मला अधिकार प्राप्त होणार आहे, म्हणून यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही, कोणालाही निसटता येणार नाही किंवा त्याला आपण नाकारू पण शकत नाही। जरी त्यास कोणी अबौद्धिक भावना किंवा भ्रम म्हटलं तरी राष्ट्रवाद ही परिणामकारक शक्ती असल्याचं सुद्धा आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। म्हणून लक्षात घ्या की राष्ट्रवाद ही एक परिणामकारक शक्ती आहे, तुम्ही त्याला विसरू शकत नाही, तिला सोडू शकत नाही, तुम्ही राष्ट्राशिवाय जगू शकत नाही, अशा प्रकारे हा विचार त्यांनी मांडला। म्हणून अबौद्धिक मांडणं किंवा एक भ्रम आहे की माझं राष्ट्र आहे आणि त्याच्यावर प्रेम आहे, कारण हे दिसत नाही म्हणून प्रत्येकाच्या मनात ही शंका येऊ शकते, पण आंबेडकरांचं म्हणणं आहे की जरी कोणी त्यांना अबौद्धिक म्हटलं असेल आणि अबौद्धिक भावना म्हटलं असेल किंवा भ्रम म्हटलं असेल तरी राष्ट्रवाद ही एक परिणामकारक शक्ती आहे। मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्रावर प्रेम निर्माण होतं किंवा प्रेम असतं तेव्हा व्यक्ती आपल्या राष्ट्रासाठी स्वतःचं बलिदान द्यायला तयार होते। आपण बघितलं की भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक व्यक्तींनी आपलं बलिदान दिलेलं आहे। म्हणून राष्ट्रवाद ही एक परिणामकारक अशी शक्ती आहे, अशा प्रकारचा विचार केला, आणि तिच्यात साम्राज्य उखडून काढण्याची सुद्धा क्षमता आहे। म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्राचा विचार येतो मित्रांनो, त्या राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्ती, त्या राष्ट्रासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या व्यक्ती, राष्ट्रासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती जशा आहे, काही व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सहकार्य करणारे असतील, काही व्यक्ती नाहीच काही जमत तर सेवा सुद्धा देणाऱ्या व्यक्ती असतात। अशा प्रकारे साम्राज्य उखडून काढण्याची क्षमता जेव्हा आपल्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी निर्माण होते। अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलंय की राष्ट्रवाद ही मानवी अभिव्यक्ती आहे, आणि राष्ट्रवाद हे एक सत्य आहे की ज्यापासून तुम्ही आणि मी निसटू शकणार का? अजिबात नाही। आपण त्याला नाकारू शकणार का? अजिबात नाही। म्हणून राष्ट्र आहे, त्याला कोणी अबौद्धिक जरी म्हटलं किंवा त्याला भ्रम म्हटलं तरी पण राष्ट्रवाद ही एक परिणामकारक काय आहे? शक्ती आहे, आणि या शक्तीमध्ये एवढी ताकद आहे की मित्रांनो, आपण एखादं साम्राज्य सुद्धा जेव्हा आपल्या राष्ट्रावर प्रेम निर्माण होईल तेव्हा उखडून टाकण्याची क्षमता सुद्धा या राष्ट्रवादात असते। अशा प्रकारचा विचार इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते मानवी समाजाला राष्ट्रवादाने खूप काही शिकवलंय बरं।
जर आपल्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी प्रेम नसतं तर आपण ब्रिटिशांचा अन्याय सहन केला असता. कशासाठी आपण ब्रिटिशांना विरोध करून त्या ठिकाणी आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं असतं. कशासाठी काही व्यक्तींनी आपली आर्थिक संपत्ती दान केली असती किंवा काही व्यक्तींनी आपलं पूर्ण जीवनच सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण केलं असतं. म्हणून राष्ट्रवादाने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे. राष्ट्रवादाच्या प्रेरणेनेच तुर्कस्तान साम्राज्य सुद्धा खिळखिळ केलेलं आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आंबेडकरांनी मांडून राष्ट्रवादाच्या संदर्भातली पार्श्वभूमी लोकांच्या मनामध्ये पटवून देण्याचं काम केलं. मित्रांनो, राष्ट्रीय दृष्टिकोनाच्या बाबतीत समाजामध्ये जेव्हा आपण भारतीय समाजाची परिस्थिती बघितली तर आंबेडकरांच्या मते दलित बांधव जे आहेत ना त्यांना विशेष हक्काबाबत आपण जागरूक करणं आवश्यक आहे. अशा काही टीका सुद्धा त्यांच्यावर अराष्ट्रिक म्हणून केल्या गेल्या, पण त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं का घडलं. जेव्हा दलितांना आपल्या समाजातल्या लोकांकडनं योग्य वागणूक मिळत नाही, त्यांच्यावर हुकुमशाही गाजवली जाते, त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते आणि परकीय सत्तेकडनं त्यांची पिळवणूक होते. मग हे सगळं जे झालं त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मानसिक प्रतिक्रियेची बीजं जी आहेत ना ही यातनं आपल्याला स्पष्ट होतात. अस्पृश्य समाज जो आहे तो हिंदू समाजाचाच एक घटक आहे आणि तो हिंदू समाजाचा एक घटक असल्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे असा विचार सुद्धा करणं योग्य नाही. त्याला कारण आहे की आपल्या समाजाकडनं त्यांना दिली जाणारी वागणूक विचार करा. त्यांना जर योग्य वागणूक देत नाही, त्यांच्यावर हुकुमशाही गाजवली जाते, त्यांना तुच्छतेने वागवलं जातं, समाजामध्ये त्यांना हीन लेखलं जात असेल, त्यांना कनिष्ठ मानलं जात असेल तर अशा वर्गाला सुद्धा आपण जवळ करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर परकीयांकडनं सुद्धा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती होते, त्यांच्यावर अन्याय होतो. मी या सगळ्या बाबीचा विचार करून या अस्पृश्य समाजाला आपल्या राष्ट्राच्या प्रवाहात किंवा राष्ट्रीय एकतेत आणणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातनं त्यांना वेगळं मानणं हे खरं चूक होईल, कारण ते सुद्धा हिंदू आहेत. त्यांना सुद्धा आपण एक आपला समाजाचा घटक समजूया आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन कसा निर्माण होईल या संदर्भात त्यांना आपल्याला जवळ करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा दुभंगलेला जो समाज आहे तो संघटित करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या विचारांमध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन आंबेडकरांच्या विचारातनं आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या राष्ट्रावर माझं प्रेम केव्हा असू शकेल? जेव्हा मी स्वतंत्रपणे जीवन जगू शकेल, मला सुद्धा या समाजामध्ये जीवन जगण्याचा अधिकार असेल, मला एक योग्य वागणूक मिळत असेल किंवा मी स्वतंत्रपणे आपल्या अधिकारांचा विचार करून त्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकत असेल तर मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी काम करू शकेल. आणि म्हणून आपण स्वातंत्र्याच्या संदर्भात आंबेडकरांनी जेव्हा राष्ट्रवादी विचारामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ आणि या स्वातंत्र्याच्या स्वरूपाचा विचार केलेला होता. मित्रांनो, आंबेडकरांच्या मते स्वातंत्र्याचा अर्थ समाजातील जे कमकुवत घटक आहे या कमकुवत घटकांमध्ये आपल्याच अंतर्गत काही व्यक्तींकडनं हुकुमशाहीची प्रवृत्ती आपण पाहतो की रुबाब करत असते आणि यात त्यांच्या गुलामगिरीतनं त्यांची मुक्तता करणं एवढाच अर्थ त्यांना अभिप्रेत होता का? म्हणजे केवळ वरिष्ठांकडनं कनिष्ठांची होणारी पिळवणूक किंवा त्यांना दिली जाणारी हिंसेची वागणूक यातनं सुटका करणं एवढाच अर्थ त्या ठिकाणी आंबेडकरांना अभिप्रेत नव्हता. तर पाश्चिमात्यांच्या वर्चस्वापासून सुद्धा आपल्याला मुक्त करायचं होतं. म्हणजे स्वकीयांच्या गुलामगिरीतनं मुक्तता आणि परकीयांच्या वर्चस्वापासून मुक्तता हे दोन्ही अर्थ त्या ठिकाणी त्यांना अभिप्रेत होते. खरा राष्ट्रवाद म्हणजे लोकांमध्ये असलेली एकतेची चैतन्ययुक्त निशाणी होय, अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. जेव्हा हे माझं राष्ट्र आहे असे आपण सगळे म्हणतो ना आणि त्या राष्ट्रासाठी वेळप्रसंगी आपण एकत्र येतो, मग वेळप्रसंगी आपलं सर्वस्व अर्पण करायला आपण तयार होतो, आपल्यामध्ये एकता निर्माण होते. केवळ एकच ध्येय असते की माझं राष्ट्र आहे आणि माझ्या राष्ट्राला मला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. हे चैतन्य जेव्हा आमच्यामध्ये निर्माण होतं आणि या चैतन्यातून आम्ही आमच्या राष्ट्रासाठी आपलं सर्वस्व बलिदान करायला तयार होतो, या चैतन्ययुक्त निशाणीलाच त्यांनी एकतेची म्हणजे ही एकतेची जे चैतन्ययुक्त निशाणी यालाच त्यांनी काय म्हटलंय? राष्ट्रवाद. म्हणून आंबेडकरांच्या राष्ट्रवादामध्ये चैतन्यात म्हणजे चैतन्य ही स्फूर्ती, आम्ही एक आहोत आणि हे चैतन्य आंतरिक असणं अत्यंत आवश्यक आहे. वरवर कोणी सांगितलं म्हणून आम्ही आलो आणि नंतर मग त्यातनं पळवाट काढू ही अभिप्रेत नाही. तिथे आंतरिक भावना आहे, माझ्या मनामध्ये माझ्या राष्ट्रावर प्रेम आहे, माझ्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी मला लढायचं आहे, मला राष्ट्राला स्वतंत्र करायचं आहे, म्हणून मला संघर्षात इथे उतरायचं आहे, तेव्हा मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही. ही जी भावना आहे, हे जे चैतन्य आहे, या एकतेची चैतन्ययुक्त निशाणी म्हणजेच राष्ट्रवाद. अशा प्रकारचा विचार आंबेडकरांनी मांडला. आपल्या देशाबद्दल असेल, आपल्या देशबांधवाबद्दल असेल आणि त्यांच्या प्रतिष्ठेबाबत आंबेडकरांच्या मनामध्ये अभिमान होता आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रवादाच्या भूमिकेतनं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य जे आपण पाहतो हे समाजातील काही व्यक्तींकडनं जर तुडवलं जात असेल,
काही व्यक्तींना मानाचं जीवन आणि काहींना कनिष्ठ लेखलं जात असेल, काही व्यक्तींना समाजामध्ये खूप प्रतिष्ठित मानलं आणि काहींना आपण अप्रतिष्ठित मानू असू, तर असं जीवन या ठिकाणी योग्य ठरणार नाही. म्हणून लोकांना मानाचं आणि प्रतिष्ठेचं जीवन ज्या ठिकाणी जगायला मिळेल, जिथे आपण प्रत्येक व्यक्ती समान आहोत, प्रत्येकाला एक स्वतंत्र दर्जा दिला जाईल, प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य उपभोगता येईल, प्रत्येकाला मानाने जीवन जगता येईल, प्रत्येकाला त्या समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल, असा जो समाज असेल त्याला स्वातंत्र्य असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे स्वातंत्र्यामध्ये केवळ मुक्तता, गुलामीपासून किंवा परकीय गुलामापासून एवढीच अभिप्रेत होती का आंबेडकरांना? अजिबात नाही. त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा स्वातंत्र्याचा विचार करतो, हा स्वातंत्र्याचा विचार हा समाजामध्ये आपल्याला मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा असेल, समाजामध्ये आपल्याला या ठिकाणी योग्य तिची वागणूक देणारा असेल, अशा प्रकारे स्वातंत्र्याचा अर्थ आणि स्वरूप आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रवादी भावनेतून स्पष्ट केलेला होता. आता आंबेडकरांच्या राष्ट्रवादी विचारामध्ये राष्ट्रैक्य हे फार महत्वाची बाब त्यांनी मांडलेली होती. कारण राष्ट्रामध्ये ऐक्य असणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. जोपर्यंत आमच्यामध्ये एकी नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादाच्या भावनेचा विचारही करू शकत नाही. आम्ही एक असू त्याचा फायदा आमच्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी होईल. आमच्यामध्येच मतभेद असतील तर त्याचा फायदा दुसरे घेणार. म्हणून व्यावहारिक आणि निधर्मी अशी राज्यरचना त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रैक्यामध्ये अपेक्षित होते की इथे आपण कोणीही कोणत्याही धर्माचे असो, कारण भारत हा विविधतेने नटलेला देश होता, विविध धर्माच्या व्यक्ती इथे राहतात आणि या सगळ्या धर्मातल्या लोकांनी निधर्मीपणे केवळ आपलं राज्य, आपलं राष्ट्र या दृष्टिकोनातून विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि राष्ट्रैक्याच्या संदर्भात आंबेडकरांनी घटना समितीत काय सांगितलं होतं माहितीये? आम्ही या देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचा या क्षेत्रात विभागले गेले आहोत. लक्षात घ्या की आंबेडकरांनी घटना समितीमध्ये ही भूमिका मांडली की राष्ट्रैक्यामध्ये आम्ही काय प्रॉब्लेम आहे आमचे, की आम्ही वेगवेगळ्या गटात विभागलोय. सामाजिक गटामध्ये आता आपण पाहतो समाजामध्ये वरिष्ठ कनिष्ठ गट निर्माण झाले, राजकारणामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता निर्माण झाली, आर्थिक क्षेत्रामध्ये श्रीमंत गरीब निर्माण झालेले आहेत. म्हणून आम्ही या देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाच्या क्षेत्रामध्ये विभागलो गेले आहोत. जणू युद्धात उतरलेल्या निरनिराळ्या गटात आम्ही दुभंगले गेले आहोत. म्हणजे एवढं आमच्यामध्ये विभागणी झाली आहे की आम्ही एकमेकांच्या जवळ यायला तयार नाही. आंबेडकरांनी स्वतः सांगितलं की या गटांमधील एका गटाचं नेतृत्व आम्ही करत आहोत. असे असूनही काळाच्या आणि परिस्थितीच्या ओघात एक होण्याच्या प्रक्रियेस कोणीही रोखू शकणार नाही. कारण आता जरी प्रश्न असतील, या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांमध्ये एकमेकांविषयी मतभेद असतील, पण जरी हे मतभेद असले तरी राष्ट्राचा प्रश्न हा सगळ्यात वरचा आहे आणि या दृष्टिकोनातून आपण एक येणार आणि या प्रक्रियेला कोणीही रोखू शकणार नाही, अशा पद्धतीचा विचार आंबेडकरांनी या ठिकाणी व्यक्त केला होता. आमच्या विविध जाती असतील, आमच्याकडे असलेले विविध पंथ असू द्या, आम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे ऐक्य जे आहे ना ते साधण्याचा प्रयत्न करा. हे आणि ऐक्य साधणं हे आपल्या राष्ट्रैक्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. म्हणजे भारताला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर भारतामध्ये राष्ट्रैक्य निर्माण होणं ही काळाची गरज त्यावेळेस आंबेडकरांनी ओळखलेली होती. आता आंबेडकरांच्या मते हे ऐक्य फक्त क्षणिक पाहिजे का? जोपर्यंत ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत पाहिजे की ते कायमस्वरूपी पाहिजे? तर आंबेडकरांचं म्हणणं होतं हे चिरकालीन ऐक्याची आवश्यकता आहे. जेव्हा एखादं राष्ट्र तुम्ही बनवल्यानंतर त्याला सांभाळणं, त्याला टिकवणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणून चिरकालीन ऐक्याची आवश्यकता त्या ठिकाणी आंबेडकरांनी स्पष्ट केली होती. ते म्हणतात हे ऐक्य बंधुत्व भावनेवर उभे हवे. जे चिरकालीन राष्ट्रत्व आहे ना, आम्ही बंधुभाव आमच्यात असला पाहिजे. आम्ही कोणत्याही जातीचे असो, आम्ही कोणत्याही धर्माचे असो, आम्ही कोणत्याही वंशाचे असो, पंथाचे असो, काही असो, पण शेवटी आम्ही मानव आहे. म्हणून मानवतेचा पंथ या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून माणूस म्हणून माणसासाठी जेव्हा आम्ही एकमेकांना मदत करणार, हा बंधुभाव जेव्हा आमच्यात निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने चिरकालीन ऐक्य निर्माण होऊ शकतं. अशा पद्धतीचा विचार सुद्धा आंबेडकरांनी मांडलेला होता. केवळ राजकीय ऐक्य नाही तर हृदयाचं आणि आत्म्याचं ऐक्य सुद्धा महत्त्वाचं आहे. केवळ राजकारणामध्ये कायद्याने आपल्याला समान अधिकार दिले, आम्ही सर्व कायद्यासमोर समान आहोत, प्रत्येकाला नागरिकत्व प्राप्त झालं किंवा प्रत्येक व्यक्ती निवडणूक लढवू लागली, याचा अर्थ ते राजकीय ऐक्य एवढ्यापुरता अभिप्रेत नाही. तर इथे आमच्या हृदयाचं आणि आत्म्याचं ऐक्य सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर सामाजिक ऐक्य फार आवश्यक आहे. जोपर्यंत समाजामध्ये ही विषमता असेल, जोपर्यंत समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव असेल, जोपर्यंत समाजामध्ये कोणा व्यक्तींकडनं कुणावर अन्याय होत असेल, त्यांना हीनतेची वागणूक दिली जात असेल, अशा समाजामध्ये ऐक्य टिकणं कठीण आहे.
आणि म्हणून चिरकालीन ऐक्यासाठी सामाजिक ऐक्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून केवळ राजकीय ऐक्याचा विचार करून चालत नाही. जोपर्यंत सामाजिक ऐक्य निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय ऐक्याचा विचार केवळ चालेल का? तर आंबेडकरांचं म्हणणं होतं नाही. म्हणून खऱ्या ऐक्याची अभिव्यक्ती त्यातून होत नसेल तर राजकीय ऐक्याला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून राजकीय ऐक्यासाठी आधी काय पाहिजे मित्रांनो? सामाजिक ऐक्य. आम्ही जोपर्यंत समाजात एक होणार नाही, आमच्यामध्ये जोपर्यंत ऐक्य निर्माण होणार नाही, मग जोपर्यंत जातीभेद असेल, जोपर्यंत आमच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव असेल, तर हे ऐक्य निर्माण होऊ शकेल का? म्हणून त्यांनी राजकीय ऐक्य निर्माण करण्यासाठी प्राधान्य कशाला दिलेलं आहे? सामाजिक ऐक्याला. अशा प्रकारे चिरकालीन ऐक्य हे भौतिक हितसंबंधाच्या समाधानपूर्तीवर अवलंबून असून चालणार नाही. आमच्या गरजा पूर्ण झाल्या, आम्हाला अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय झाली म्हणजे आमचं सगळं ऐक्य निर्माण होईल असं नाहीये. जरी सगळ्या गरजा निर्माण झाल्या, भौतिक सुविधा जरी आल्या, पण आमचं एकमेकांमध्ये प्रेम नसेल तर मित्रांनो हे सगळं होऊ शकेल का? म्हणून आंबेडकरांचं म्हणणं होतं केवळ भौतिक हितसंबंधाचं समाधानपूर्तीवर ते अवलंबून असून चालणार नाही. तिथे सामाजिक ऐक्य असणं फार गरजेचं आहे. या सामाजिक ऐक्यातूनच आपण राजकीय ऐक्याची कल्पना करू शकतो. अशा प्रकारे आंबेडकरांनी लोकशाहीचा विचार मांडत असताना सुद्धा सामाजिक लोकशाही आणि त्याच्या आधारावर असलेली राजकीय लोकशाही याचा जो विचार केला ना, त्याचे मूळ आपल्याला त्यांच्या सामाजिक आणि राजकीय ऐक्यातनं पाहायला मिळतात. या त्यांच्या राष्ट्रवादी भावनेतनं आपल्याला त्यांच्या सर्व बाबी कळायला सोपं जातं. आणि या राष्ट्रवादी भावनेचं जेव्हा त्यांनी स्पष्टीकरण केलं मित्रांनो, राष्ट्रवादी भावनेतला सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे? आंतरिक भावना. आणि ती आंतरिक भावना कोणती आहे? आम्ही एक आहोत. जोपर्यंत आपण एक आहोत ही जाणीव आमच्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपण राष्ट्राचा विचार करू शकू का? अजिबात नाही. म्हणून ही आंतरिक भावना आपण बघितलं की हे माझं राष्ट्र आहे आणि ही आंतरिक भावना निर्माण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. एक समान भूप्रदेश असेल किंवा समान जातीच्या व्यक्ती असतील, समान भाषा बोलणाऱ्या व्यक्ती असतील, समान वंशाचे असतील, समान हितसंबंध असतील, समान ध्येय असेल तरी ती एकमेकांच्या जवळ येते आणि आपण एक आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. मग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण एक आहोत ही केवळ भावना या ठिकाणी असून चालणार नाही. तर हे चिरकालीन राष्ट्रत्व टिकवायचं असेल किंवा राष्ट्रवादी भावना टिकवायची असेल तर आम्ही एक आहोत ही भावना प्रथमतः आपल्या मनात निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून राष्ट्रवाद ही एक मानसिक अवस्था आहे. राष्ट्रवादाचे हे भावबंध इतके घट्ट असतात की ज्यामुळे मग आर्थिक संघर्ष असेल किंवा सामाजिक वर्गभेद पण असले ना तर आपण केव्हाही त्याचे जे बांध आहेत ते ओलांडले जाऊ शकतात. आपण एक असलो की मग आर्थिक प्रश्न बाजूला सरतो. आपण एक आहोत तर आपल्या सामाजिक वर्गभेदाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण दूर लोटू शकतो. म्हणून प्रथमतः राष्ट्रवादामध्ये आपण एक असणं हा महत्वाचा भाग आहे. जोपर्यंत आमच्यात प्रेम नाही तोपर्यंत मग सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न हे सारखे डोके वर काढणार आहे आणि एकत्व आलं की मग सामाजिक आर्थिक प्रश्न हे बाजूला किंवा दुय्यम होणार आहे. अशा प्रकारे राष्ट्रवाद आणि त्या राष्ट्रवादातनं आंतरराष्ट्रीय बंधुभाव निर्माण होण्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकणार नाही. जसं मी माझ्या राष्ट्रातल्या लोकांच्या विषयी प्रेम आहे, मग माणुसकीचा भाव लक्षात ठेवून वसुदैव कुटुंबकमची भावना असेल किंवा जगातल्या सर्व व्यक्तींच्या मानवतेचा प्रश्न असेल तर हा बंधुभाव निर्माण होण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये जेव्हा आम्ही एक आहोत ही भावना निर्माण झाली तर हे सगळे प्रश्न या ठिकाणी मिटण्यास मदत होईल. अशा प्रकारचा विचार कुणी मांडलाय? आंबेडकरांनी मांडलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण आंबेडकरांच्या राष्ट्रवादी भावनेतला काही भाग जो सुरुवातीचा आहे तो आपण बघितला. आता राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद ही संकल्पना एक आहे का? मग राष्ट्रवादामध्ये कोणत्या घटकांची आवश्यकता आहे? राष्ट्रवाद हे स्वयंनिर्णयाच्या बाबतीतले त्यांचे आणि या राष्ट्रीयत्वाच्या संदर्भातली काही वैशिष्ट्ये आपण पुढच्या भागात अभ्यासू. इथेच आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास मिळण्यास मदत होणार आहे. बरं, ओके, थँक्यू.